चालेल, यांना समर्पिता किचनमध्ये आराम करू दे आणि त्यांना काही लागलं तर बघा. दादा तुम्ही आराम करा, आम्ही जाऊन येतो. हो, आणि भाऊजी त्यांच्या खाण्याचं काहीतरी बघा. मी बघतो. आराम करा तुम्ही, आम्ही येतो. दादा की चावी पाहिजे. हे सगळं राजसीने केलंय. तुला आधीपासून माहित होतं. माझ्याशी खोटं नाही बोलायचं दिदे. तुला मी 1000 वेळा सांगितले त्या राजसीच्या नादी लागायचं नाही. एक दिवस ना तुझ्या अंगाशी येईल. लांब राहायचं. आई तुला अचानक काय झालंय? तुला अचानक काय झालंय? ती अर्पिता घराबाहेर जावी असं वाटत नाहीये का तुला आता? रोज वाटतं ग. तिने केलेला प्रत्येक अपमान माझ्या लक्षात आहे. कोण कोणाला फसवतंय ना ते आत्ताच कळेल. काय बोलतीये ही? आता बोला काकू, कोणाला द्यायचं पोलिसात? त्यामुळे सगळ्यांसमोर मान्य करा की ही अंगठी तुम्ही घेतलीये, मग सोडते. मग का बॅकफुटला गेलीयस तू? हा, खर तर मी जे काही करते ना ते तू केलं पाहिजेस, आणि तू करत नाहीयेस म्हणून मला करावं लागतंय. आणि आधी राजसीच्या प्रत्येक प्लॅन मध्ये तू असायचीस, आठवतंय? तुम्ही फक्त लग्न मोडा. मोडलं. समीर आणि अर्पिताचं लग्न मोडलं. मी तुला शब्द देते. तेव्हा अंगाशी आलं का? काय झालं बोल ना. का का आठवत नाही आता तुला? हे बघ, फालतू प्रश्न करायचे नाहीत. तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत मी. सांगते तेवढा. झोप नाही. आणि मुळात मला एक कळत नाहीये, तुला हे सगळं करायची काय गरज आहे का? आणि एवढी घाई काय? हे बघ, राजसी जे काही करते ना तिच्या प्लॅनला फक्त होला हो म्हणायचं. नावापुरतं लांब राहायचं. आणि जे काही घडते ना ते लांबून बघायचं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, तुझा भाऊ समीर तो ना न्यायाचा आणि सत्याचा पुतळा आहे. चांगलंच माहितीये तुला. एक वेळेस आई म्हणून ना तो माझी गय करेल, पण तुझी करणार नाही. नवऱ्याचं घर सोडून आलीस तू. पदरात पोर आहे तुझ्या. विसरलीस का तू? आई बापाच्या राज्यात 2 घास खायला मिळतंय, तसंच भावाच्याही राज्यात मिळेल असं वाग जरा. दिदे, मी तुला नालायक वाटत असेल, व्यावहारिक वाटत असेल, चालेल मला, पण तुझ्या भल्याचं सांगते ग. आणि खरं तेच सांगतेय. कितीही कटू असलं ना तरी आता हेच सत्य आहे. तेव्हा ते लवकरात लवकर पचवायला शिक. फुकटचं गिळायला मिळतंय, तेही धड गिळता येत नाही. चाललीये प्लॅनिंग करायला. हे बघा, हे पुरचुंडी याच नावाचा उल्लेख होता ना त्या जगदाळे काकांच्या बोलण्यात.